श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रामध्ये साजरा केला जातो. असे मानले जाते की जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवारी 14 डिसेंबरला दुपारी 4:58 सुरू होईल, तर रविवारी 15 डिसेंबरला दुपारी 2:31 संपेल. आता आपण या पौर्णिमेच्या काळामध्ये जरूर काही उपाय व सेवा करावे, कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं आणि आपण जे काही उपाय करू, जी काही सेवा करू, तर त्या सेवेचे आपल्याला कित्येक पटीने फळ हे मिळत असतं. भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्री मुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहे. भगवान दत्तात्रयामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे. त्यामुळे दत्तामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे. आता या दिवशी अगदी आपल्याला उपवास व्रत करणे शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी काही उपाय जरूर करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे, अडचणी, अडथळे दूर होईल, दुःख दारिद्र्य संपेल, गरिबी संपेल, तसेच आपल्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होईल. आता या दिवशी पौर्णिमा देखील आहे, मग पौर्णिमेच्या दिवशी देखील आपण पूजा सेवा या करत असतो. तर या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता उद्या पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल, कारण की ब्रह्ममुहूर्तावरती वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करतो त्या सेवेकडे देखील आपले लक्ष लागत असते. आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं, तसेच चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे टाकून आपण अंघोळ करायचे आहे. तसेच या दिवशी आपण अंघोळ झाल्यानंतर पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा पण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज्य करत असतो. आता आपण आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे. हळदीने मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढावं, तसेच उंबरठ्याचं लेपन देखील करावं. आता एखादं घर जर सुशोभित असेल तर आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होत असतो. तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे, त्यामुळे आपण आपलं घर हे सुशोभित ठेवायचं आहे की ज्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासणार नाही. तसेच या दिवशी आपण दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. आता या दिवशी आपण दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची पूजा सेवा करायचीच आहे, पण त्याचसोबत या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे. त्यामुळे अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे. आपण आपला किचन ओटा स्वच्छ करायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. किचनच्या भिंतीवर आपण स्वस्तिक काढायचं आहे. हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि हळदीने किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात. तसेच या दिवशी आपण किचनच्या शेगडीवरती देखील स्वस्तिक काढावं. कुंकवाने आपण स्वस्तिक काढायचं आहे. धूप दीप दाखवायचा आहे. अन्नपूर्णा जयंती आहे, त्यामुळे आपण दिवसभर किचनमध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. आता या दिवशी आपण स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना आपण अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे. मग स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना आपण चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. तसेच या दिवशी बेसनाचे लाडू देखील बनवायचे आहे. घेवड्याच्या शेंगा देखील आपण या दिवशी आवर्जून बनवायच्या आहे. आता आपल्याला एक उपाय करायचा आहे, तर आपण देवघरामध्ये प्रथम दिवा प्रज्वलित करावा आणि त्याचनंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या इथे जवळपास जिथेही गोठा असेल, जिथेही गोमाता असेल तर आपल्याला तिथे जायचं आहे. आता तिथे गेल्यानंतर आपण गोमातेचं दर्शन घ्यायचं आहे. गोमातेच्या पायाखाली थोडीशी माती आपण आपल्या घरामध्ये आणायची आहे. आपण ही माती घरामध्ये आणल्यानंतर अगदी त्याच्यामध्ये थोडंसं शेण असलं तरी पण काहीही एक अडचण नाही. यानंतर आता आपल्याला काही सेवा करायची आहे. आपण देवापुढे आसन घेऊन बसावं. आता हा उपाय करण्या अगोदर देवघरामध्ये तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता ती माती आपल्याला जर हातामध्ये घेणे शक्य असेल तर आवर्जून उजव्या हातामध्ये ती माती घ्यायची आहे किंवा ती वाटी आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला काही सेवा देखील करायची आहे. कारण की आपण फक्त उपाय केला आणि त्यासोबत जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही. त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे.
तर आपण माती हातामध्ये असताना आपल्याला ओम द्राम दत्तात्रयाय नमः, ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हा मंत्र अवघड वाटत असेल तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील 108 वेळा जप करू शकता. अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण जप करायचा आहे. अगदी आपल्याला जप करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल. पण या दिवशी आपल्याला घरामध्ये हा मंत्र जप करायचाच आहे. अगदी मंत्र म्हणताना आपण मोठ्याने म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तसेच हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा, खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या. तसेच जर शक्य असेल तर आवर्जून आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता आपण हा मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपण दत्तगुरूंना, स्वामी महाराजांना सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा आपण नुसती मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही, आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण दत्तगुरूंना सांगायचं आहे. त्यानंतर ही माती दत्तगुरूंपुढे, स्वामी महाराजांपुढे थोड्या वेळ ठेवायची आहे. अगदी 15 मिनिटे किंवा अर्धा तासासाठी ठेवली तरी पण चालेल. त्यानंतर ही माती तिथून उचलायची आहे आणि आपल्या इथे तुळशीच्या झाडामध्ये आपल्याला ही माती टाकायची आहे. आता तुळशीच्या झाडामध्ये ही माती टाकत असताना प्रथम तिथे दिवा प्रज्वलित असावा. आता आपण ही माती टाकत असतो तेव्हा आपण श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे. तसेच तुळशीला आपण 11 प्रदक्षिणा देखील करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती देखील तुम्ही तुळशीला सांगायची आहे. यामुळे आपल्यावरती येणारी सर्व संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होत असतात. आता या दिवशी आपण गोमातेला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. आपण 3 पिवळी केळी खाऊ घालू शकता, किंवा आपण जी काही चपाती बनवत असतो त्यातील पहिली चपाती घ्यायची आहे. त्या चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, शुद्ध तूप टाकायचं आहे आणि ही चपाती घेऊन आपल्याला जवळपास असणाऱ्या गोशाळेमध्ये आपल्याला जायचं आहे, किंवा जिथे पण गोमाता असेल तिथे तुम्ही जाऊ शकता. पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्यकार्य आहे. मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे. मान्यतेनुसार गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात. गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात. घरामध्ये सुख समृद्धी देखील येत असते. जेव्हा पण आपण दत्त महाराजांचा फोटो बघतो तर त्यांच्याजवळ आपल्याला गाय ही दिसतेच. तर ही गाय म्हणजे कामधेनू आहे. त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे. प्रथम गोमातेच्या पायावरती पाणी टाकावं, त्यानंतर गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे आणि गोमातेला ही चपाती खायला द्यायची आहे. हातातून चपाती देण्याचा प्रयत्न करा. गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं. असे करणे शक्य नसेल तर लांबून चपाती दिली तरी पण चालेल. त्यानंतर गोमातेच्या 3 वेळा प्रदक्षिणा करायची आहे. प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर आपण गोमातेच्या डोळ्यामध्ये बघून आपली इच्छा, मनोकामना ही मागायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही जर या दिवशी गोमातेकडे मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते. तसेच तुम्ही जर 3 केळी आणली असेल तर 3 केळी देखील गोमातेला आपण खाऊ घालायची आहे. यामुळे देखील दत्तगुरू हे आपल्यावरती प्रसन्न होतात व ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.